त्यांना चर्चेत राहायला आवडतं आणि चर्चेत राहायचं असेल तर शरद पवारांचं नाव घ्यावं लागतं. कारण का महाराष्ट्राच्या राजकारणाला त्यांचा रेलेव्हन्स संपलेला आहे, इरिलेव्हंट झालेले आहेत ते. त्यामुळे शरद पवारांनी काय करावं याच्यापेक्षा राज ठाकरेंनी काय करावं, किती वेळा भूमिका बदलाव्यात याच्या संबंधित त्यांनी विचार करावा. शरद पवारांना उपदेश करायला जाऊ नये. त्यांचं म्हणणं जर तुम्हाला माहित नाही तर तुमच्या घराखाली दलित विद्यार्थ्यांना मारहाण का झाली, पोरीला मारलं होतं. आणि जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्यतिथी असते 6 डिसेंबरला, तेव्हा तेव्हा तुमचा बंगला सोडून तुम्ही 4 दिवस लोणावळ्याला जाऊन का राहता, हे कोणाला माहित नाही. जगाला सांगावं लागेल. तुमच्या मनातला जातीद्वेष किती आहे, धर्मद्वेष किती आहे हे तुमच्या जवळच्या लोकांना व्यवस्थित माहिती आहे. तेव्हा राज ठाकरेंनी निदान जातीपातीच्या राजकारणाबद्दल बोलू नये. त्यांनी परप्रांतीयाची देखील भूमिका मोठी घेतली. त्यांनी परप्रांतीयांविरुद्ध भूमिका घेतली, त्यांनी मुसलमानांविरुद्ध भूमिका घेतली, त्यांनी दलितांविरुद्ध भूमिका घेतली. अशा माणसांनी जातीपातीबद्दल बोलावं आणि ते पण शरद पवारांबद्दल. हास्यास्पद आहे, पण त्यांना हास्य विनोद करण्याची सवय आहे. एकीकडे मराठा असेल, ओबीसी असेल, आरक्षणासाठी ठिया मांडत आहेत. त्यांचं एक स्टेटमेंट आता मला कोणी सांगितलं की महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही. आरक्षण का, कशासाठी हे समजून घ्यावं लागतं. एसी वातावरणात, एसीच्या घरात जन्माला आलेल्यांना आरक्षणाचं महत्व काय समजणार. अशिक्षित घरी जन्माला आलेल्यांना आरक्षणाचं महत्व काय समजणार. आरक्षणाचं महत्व समजून घेण्यासाठी त्या परिस्थितीतनं जावं लागतं. त्या परिस्थितीने गेले आहेत याचा अनुभव असावा लागतो. ज्यांचे चारो